क्रमांक 69,062. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 69,062. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आपण जर प्रश्न हा व्यवस्थित वाचला तर याच्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. तर त्याच्यामध्ये मंत्री महोदयांना जर दुरुस्ती करायची असेल तर ते करूही शकतात. 25 मार्च 2010 रोजी राज्य सरकारच्या अर्थसंकल्प जाहीर झाला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय जाहीर केला आणि मंत्री महोदयांनी उत्तर नाही असं दिलं. तर याच्यामध्ये त्यात उत्तर मंत्री महोदयांना सुधारायचं आहे का? हा निर्णय झालेला आहे, तो तर नंतर झाला, पण पहिल्यांदा नाही. सहकार मंत्र्यांचं काही स्टेटमेंट मी काल विधानसभेतलं वाचलं वर्तमानपत्रामध्ये. आता 1 लाखाची मर्यादा 3 लाख केली आहे. आता प्रश्न चर्चेला आलेला असताना तुम्हाला उत्तर काही दुरुस्त करायचं का? म्हणजे चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी. नाही अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये 1 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज आपण घेतलं तर ते 1 लाख रुपयाची मर्यादा ही 0% व्याजाने द्यायचा आपण निर्णय केला आणि 3 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जाची मर्यादा ही 2% व्याज आकारणी. त्या 2% मधलं नियमित कर्ज फेडलं तर 1% रिबेट, म्हणजे 3 लाख रुपयाचं पीक कर्ज 1%ने रिपेमेंट करायचे, 1 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्ज बिनव्याजी करायचंय. आणि सन्मानित सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की गेल्या वर्षीपासून आपण ही नागरी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना ही योजना आपण लागू केली. माझा प्रश्नच राहिला. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1851 सहकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून 3 लाख शेतकरी साधारणतः जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 790 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आणि मागच्या 31 मार्चला 31/12ला 500 कोटी रुपये त्याचे वसूल केलेले आहेत शेतकऱ्यांकडे, पण ते व्याजासकट वसूल केलेले आहेत. आपण उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की 18/6/2007ला शासनाने आदेश दिलेला आहे की व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्याकडनं वसूल करून आणि प्रतिकृतीसाठी राज्य सरकारकडे मागणी करावी. ही योजना ही कागदावरच राहते, शेतकऱ्यांना याचा वेळेत लाभ होत नाही, शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या माध्यमातून माझा महत्वाचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ही रक्कम, जी प्रतिकृतीची रक्कम सरकार अग्रिम म्हणून, ऍडव्हान्स म्हणून त्या संस्थांना जमा करणार आहे का? अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधल्या काही विविध कार्यकारी सेवा सोसायटींनी व्याज आकारणी केली होती, ही गोष्ट खरी आहे. पण ज्यावेळेस ही लक्षात आलं त्यावेळेस आम्ही त्यांना आदेश दिले आणि ते जमा खर्च सुद्धा जे व्याज जमा त्यांनी कपात करून घेतला असेल त्याची जमा खर्च फेर करण्यासाठी सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आणि आता अध्यक्ष महोदय, आम्ही हा विचार करतो ह्या वर्षापासून की बँकांना ऍडव्हान्समध्ये किमान 3-3 महिन्याचा बीडीएस या व्याज सवलत योजनेकरता आपल्याला देता येईल का? मला असं वाटतं वित्त विभागाशी चर्चा करून या बाबतीत या वर्षी ही पद्धत सुरू करण्याच्या बाबतीतला आमचा विचार आहे. KP पाटील. अध्यक्ष महोदय, या महत्वाकांक्षी योजनेचा, या महत्वाकांक्षी व्याजसुटीच्या योजनेचा फायदा हा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुद्धा अडसाली पीक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल काय आणि त्याबाबत सरकार सुधारित नियम राज्याच्या दृष्टीने हा एक माझा प्रश्न. आणि आतापर्यंत व्याजाची वसुली करून घेतली आणि ती वसुली बँकांनी सोसायटींच्याकडनं करून घेतली आणि त्याच्यामुळं आता सांगितलं जातंय जिल्ह्यातल्या सोसायटीना की सरकारकडून परिपूर्ती रकमेची व्हायची नाही, झालेली नाही, म्हणून ते पेंडिंग आहे. सरकारनं स्पेसिफिक माझा प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला परिपूर्तीची रक्कम अजून सुद्धा काही देय आहे काय? देय असल्यास ती किती वर्षाची आहे आणि ती किती दिवसात ती जिल्हा बँकेला दिली जाईल? अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की पीक कर्जाच्या बाबतीमध्ये मी काल पण या सभागृहामध्ये सांगितलं की ऊसाचं पीक कर्ज हे साधारणतः 18 महिन्याचं असतं. द्राक्षाचं पीक कर्ज सुद्धा हे 18 ते 19 महिन्याचं असतं.
आणि त्याचबरोबर केळीच्या पीक कर्जाच्या बाबतीमध्ये सुद्धा. आणि म्हणून आपल्याकडे 2 योजना आहेत. एक केंद्र सरकारची योजना आहे जी आम्ही पवार साहेबांना विनंती केली की त्या योजनेमध्ये ह्या 3 पिकाचा समावेश 18 महिन्याकरता करावा. त्यांची योजना फक्त 12 महिन्याकरता आहे. आपल्या योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा एक परिपत्रक मध्ये आम्ही काढलं, पण त्याचा स्पष्ट अर्थ काही निघाला नाही. बऱ्याच लोकांची तक्रारी आल्या. म्हणून अध्यक्ष महोदय, धोरणात्मक निर्णय राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये मी 30 तारखेला या संदर्भातली पुण्यामध्ये बैठक ठेवलेली आहे जिल्हा बँकेमध्ये. त्यावेळेस या सगळ्यांना बोलवलंय, कारण या खरीप हंगामाचा अध्यक्ष महोदय सुस्पष्टता होणं आवश्यक आहे. दुसरा जो मुद्दा उपस्थित केला की प्रतिपूर्ती करता म्हणून काय रक्कम काय बँकांची राहिलेली आहे ही बाब निश्चितपणे तपासून अध्यक्ष महोदय घेतली जाईल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय आम्ही एक परिपत्रक आता काढलेलं आहे की कोणत्याही शेतकऱ्यानं मुदतीमध्ये कर्ज फेडताना घेतलेलं मुद्दल फक्त द्यावं, त्यांनी व्याज देऊ नये. बँकांनी सुद्धा ती रक्कम व्याजामध्ये घेता कामा नये. जर अशा कोणत्या विकास सोसायटीमध्ये किंवा जिल्हा बँकेमध्ये किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर काही घडलं असेल तर त्याच्या संदर्भामध्ये तपासून घेऊ आणि त्याच्या संदर्भातली कारवाई करण्यात येईल. प्रशांत भाऊ महोदय, निर्णय एकदम चांगला अध्यक्ष महोदय, राज्य सरकारचा धन्यवाद. परंतु अनुभव असा आहे की ही कर्ज करता मॅनेजर्स आणि हे शेतकऱ्यांना फार चक्रा मारायला लावतात. म्हणून माझी राज्य सरकारला विनंती आणि अशी विचारणा आहे की 1 लाख रुपयाचं कर्ज ही जर तुम्ही कागदपत्र घेऊन आले तर तुम्हाला इतक्या दिवसामध्ये हे डिस्बर्समेंट मिळून जाईल. ह्या कागदाशिवाय शेतकऱ्यांनी तिथे म्हणजे ते कागद पूर्ण घेऊनच यावेत. असं करून काही तारीख असे बोर्ड प्रत्येक बँकेत, कारण की मंत्री महोदय अनुभव असा आहे की बँकेचे मॅनेजर खरोखर त्यांना फार चक्रा मारायला लावतात. एक असं किंवा 1 लाख रुपयाचं परिस्थिती असेल तर हे कागद घेऊन या, तुम्हाला इतक्या दिवसात आम्ही डिस्बर्समेंट देऊ. तर असं आपण प्रत्येक बँकेत बोर्ड्स लावून जेणेकरून शेतकऱ्याला वेळेवर कर्ज मिळतील असं आपण करणार का? अध्यक्ष महोदय, आकडेवारी जर बघितली तर 7-8ला आपण 6,000 कोटीचं पीक कर्ज वाटलं होतं. हे प्रयत्न आपण करत गेल्यामुळे यावर्षी आपण 15,000 कोटीचं पीक कर्ज वाटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की पीक कर्जाची शेतकऱ्यांची घेण्याची क्षमता ही वाढायला लागलेली आहे. आणि मला असं वाटतं हा बिनव्याजी मोठ्या प्रमाणात जर भांडवल शेतकऱ्याला मिळालं तर त्याचा फायदा होऊ शकेल. आता आम्ही अध्यक्ष महोदय जिल्हा बँकांना कमपत्रक जे आपण करतो ते 3-3 वर्षाचं त्याच्यामध्ये आपण परवानगी देण्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला अध्यक्ष महोदय माहिती आहे आपण 3 वर्ष एकदा कमपत्रक जर केलं तर ती परवानगी आपण अध्यक्ष महोदय देतोय. काही बँकांनी विभागीय अधिकाऱ्यांना अधिकार दिले की तुम्ही आमच्यापर्यंत हे कमपत्रक आणू नका, तुमच्या लेवलला तुम्ही करा. काही विभागीय अधिकाऱ्यांनी ब्रांच लेवलला सुद्धा अध्यक्ष महोदयांना मान्यता दिलेली आहे. आणि राष्ट्रीयकृत बँकांनी तर सांगितलं की त्यांनी एक छोटी चेकलिस्ट काढलेली आहे. मला असं वाटतं अनेक शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांकडे सुद्धा कर्ज घेत आहेत. आणि म्हणून आता हे लोकांच्यामध्ये पूर्णपणे गेलेलं आहे की हे अशा पद्धतीने हे आपल्याला पीक कर्जाच्या बाबतीमध्ये मदत होते. गणपतरावजी आत्ताच मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे सहकार आयुक्तांनी आदेश काढलेले आहेत. शेतकऱ्याकडून फक्त मुद्दल वसूल करावं, व्याज वसूल घेऊ नये म्हणून आदेश चांगले काढलेले आहेत. पण अध्यक्ष महाराज, शासनाकडून ती जी व्याजाची रक्कम द्यायला पाहिजे आहे गेल्या वर्षाची रक्कम आजपर्यंत मिळालेली नाही. म्हणून त्या सोसायट्या अनिष्ट तफावतीमध्ये जातात याची शासनाला जाणीव आहे का? हा एक भाग. अध्यक्ष